मुखापासून तर सदऱ्यापर्यंत टोपीपर्यंत सगळे पांढरे शुभ्र कपडे घातले होते. अशा पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये ज्या वेळेला महाराजांनी त्या ठिकाणी त्या मठामध्ये प्रवेश केला त्यावेळेला सर्व आश्चर्यचकित झाले. आश्चर्याने पाहायला लागले आज काही वेगळाच ड्रेस आहे महाराजांचा. आणि म्हणून मग सगळ्यांची ती नजर बघितल्यानंतर महाराजांनी विचारलं कसा वाटला ड्रेस, बरा वाटला का? या जे परिधान केलेली जी वस्त्र आहेत मी तुम्हाला आवडली का? सगळ्यांचं उत्तर एकच आलं, महाराज परिधान केलेला वस्त्र तुम्ही अतिशय चांगला आहे, पांढरा शुभ्र आहे, पांढरा शुभ्र आहे. पण तुमच्या लक्षात नाही आलं का तुमच्या खांद्यावर एक काळा डाग लागलेला आहे त्या वरच्या सदऱ्याला. समजतंय? त्यांच्या तोंडातून जसा शब्द आला ना की वरच्या सदऱ्याला तुमच्या खांद्यावर एक काळा डाग लागलेला आहे, लागलेला नाही, लावून गेला होता महाराज त्यांची दृष्टी पाहण्यासाठी. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं हा पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत तुमचा बदलत नाही ना तोपर्यंत आयुष्यभर जरी देवदेव केलं तरी तुम्हाला काही मिळणार नाही. आमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, दृष्टिकोन बदलला पाहिजे. आम्ही देवाचा विचार कमी करतोय, लोकांचा विचार जास्त करतोय. लोक गाढवा पोहून बसून देत नाही आणि पायी पण चालू देत नाहीत बरं का. सर्वच स्वीकारतील असं नाही, सर्व मान्य असाल असं नाही. संतांनी ज्या देवाचा विचार केला ना त्या देवाचा विचार करून आम्ही चाललो पाहिजे. पंचभूतात्मक देह आहे दादा, नाशिवंत म्हटलेला आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल जाईल याशी काळ बा खाईल. म्हणून एकच विचार केला पाहिजे आम्ही आमचा उद्धार कसा होईल ना तो नाश पावण्याच्या आधी. अंतरात्मा आहे तोपर्यंत आम्ही विचार केला पाहिजे आम्हाला काय साध्य करायचं आहे, आम्हाला नेमकं काय मिळवायचं आहे, काय साध्य करण्यासाठी आम्हाला हा नरदेव भगवंताने दिलेला आहे. अंतरात्मा असताना विचार केला पाहिजे. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. या जीवनाविषयी वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. 100 धागे दुःखाचे आमच्या बरोबर आहेत. ते 100 धागे दुःखाचे आम्ही सहन करत असतो. एक धागा सुखाचा कुठेतरी भगवंताने ठेवलाय ना त्याच्या आशेमध्ये आम्ही पुढे पुढे जीवनाची वाटचाल करत असतो. संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. जी गाथा आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी दिलेली आहे, जी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका मौली ज्ञानोबांनी आम्हाला दिलेली आहे, जे वाङ्मय जे ग्रंथ आम्हाला संतांनी दिलेला आहे ना हे संघर्षातून निर्माण झालेला आहे. हे खूप हाल अपेष्टा सहन करून निर्माण झालेला आहे. हे काय सहन करून निर्माण झालेला आहे. तुम्ही एक एक अभंग जर मनापासून वाचला ना गाथेतला तर जगद्गुरु तुकोबांचं जीवन चरित्र तुम्हाला कळेल. जगद्गुरु तुकोबांनी कशा पद्धतीनं कार्य केलेलं आहे. गाथा आणि गाथेतील अभंग म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे माऊली बरं का. जो अनुभव आला, जे काही बरं घडलं तेही, वाईट घडलं तेही, जो चांगला अनुभव आला तोही, जो वाईट अनुभव आला तोही, जीवनाचा प्रवास करत असताना जे जे घडलं ते अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबांनी लिहून ठेवलं. तुमचा आमचा उद्धार व्हावा हाच एक उद्देश, हाच एक उद्देश. आम्ही काय केलं पाहिजे? त्यावेळी सुद्धा जगद्गुरु तुकोबांना त्रास झाला, विरोध झाला. आजही समाज कार्य करत असताना, देव कार्य आणि धर्म कार्य करत असताना विरोध हा सहन करावा लागतो, अपप्रचार सहन करावा लागतो. कोण कोणत्या वेळी कोणाविषयी काय सांगेल आणि काय बोलेल
हे सांगू शकत नाही. दुर्दैव एवढंच आहे, आम्ही डोळ्यापेक्षा कानावर जास्त विश्वास ठेवतो. आम्ही प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टींपेक्षा ऐकणाऱ्या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतो, म्हणून आमच्या जीवनाचं सूत्र चुकलं जातंय, आमच्या जीवनाचा प्रवास चुकला जातो. आजही धर्म कार्य करत असताना एक दुर्दैव हे वाटतंय माऊली, की संध्याकाळच्या वेळेला 4-5 जण एकत्र येऊन काका ज्या वेळेला पाड्यावर जातात ना, पाड्यावर जाणारे एकमेकाची निंदा करत नाही. करतात? एखाद्याकडे जर नसतील तर तो बोलतो नाही ना तुझ्याकडे, चल मी तुला आज. खरंय ना माऊली? दुर्दैव काय वाटतंय माहितीये का काका, परमार्थ करत असताना, धर्मदेव कार्य करत असताना व्यसनाधीन झालेला मनुष्य दुसऱ्या व्यसनाधीन झालेल्या माणसाला सहकार्य करतोय. आणि ऐका, त्या 4-5 जणांपैकी जर एक पक्का पॉवरफुल झाला ना, जास्त चार्ज झाला ना, तर ते 4 जण 5व्याला आणत असतात, पडू देत नाहीत त्याला. आम्हाला पाडण्यासाठी घरचेच प्रयत्न करतात, हे दुर्दैव आहे. मग ते राजकारण असो, समाजकारण असो किंवा अजून काही असो. कुत्र्याची आणि गाढवाची शर्यत लागली, मला सांगा कोण जिंकेल? कुत्र्याने आणि गाढवाने ठरवलं, ते समोरची टेकडी आहे, त्या टेकडीवर झाड आहे, त्या झाडाखाली आधी जो जाऊन बसेल ना तो जिंकला समज. त्या झाडाजवळ आधी जो जाईल ना जिंकला समज. पण त्या टेकडीच्या मध्ये 4 गाव आहेत, 4 गाव सोडल्यानंतर ती टेकडी आहे. आणि पळायला सुरुवात केलेली आहे दोघांनी. एकीकडे कुत्रा पळतोय, एकीकडे गाढव पळतोय. कुत्र्याला आत्मविश्वास आहे, गाढवापेक्षा कितीतरी पटीने स्पीड माझा आहे, 100% मी जिंकणार, 100% मी जिंकणार. पण झालं काय, ज्या वेळेला त्यांनी दोघांनी पळायला सुरुवात केली ना, त्यावेळेला गाढवाला काही पळता येत नव्हतं. कुत्र्यासारखा पळायचा विचार केला त्याने, त्याच्या पायामध्ये तंगड्या त्याच्या गुतायला लागल्या, पायात पाय गुतायला लागले त्याचे. त्यांनी विचार केला, असो जमल तसं आपण चालत जाऊ, जमल तसं बसत उठत जाऊ. आपल्याला तर माहित आहे का जिंकणार तर हाच आहे, पण कमीत कमी प्रयत्न केल्याचा काहीतरी फायदा तरी मिळेल बरं का. पळून नाही गेलो, लढलो, एवढं तरी होईल ना चर्चा. आणि कालांतराने गाढव त्या ठिकाणी पोचलं. ते गाढव पोचण्याच्या आधी त्याला वाटलं कुत्रा माझ्या आधी पोचला असेल, पण ऐका, कुत्रा तिथे पोचलेला नव्हता. गाढव पोचल्यानंतर काही वेळाने कुत्रा आला. अवस्था बघितल्यानंतर गाढवाच्या डोळ्यात पाणी आले. तुझ्या सर्वांगातून रक्त गळतंय रे, तुला बरंच फामडलंय, तुला बऱ्याच वेदना केलेल्या आहेत. माझी कल्पना तर मी अशी केली होती की माझ्या आधी तू पोहोचला असशील, पण माझ्यापेक्षा कितीतरी उशिरा या ठिकाणी येऊन तुझी का रे बाबा अशी अवस्था झालेली आहे. त्यावेळेला त्याने सांगितलं, याला कारण माझे जवळचे माझे भाऊबंद. कुत्र्याला गाडीचा वेग आणि माणसाला समोरच्याच्या प्रगतीचा वेग सहन होईलच असं नाही. ऐका, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्य करताय ना, त्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती व्हावी म्हणून तुम्हाला किती सहकार्य करतात माहिती नाही, पण तुमच्या प्रगतीसाठी या जगामध्ये देवाकडे प्रार्थना करणारे फक्त तुमचे आई वडील आणि संत. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना जशी आमची प्रगती होते ना, तशी समाधान जर कोणाला वाटत असेल तर संतांना. धर्माच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करत असताना, जगद्गुरु तुकोबांच्या, माऊली ज्ञानोबांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करत असताना ज्यावेळी परिवर्तन घडलं जातंय ना, ज्यावेळी आमच्यामध्ये मनापासून अंतःकरणापासून बदल घडला जातो ना, ते कार्य ज्या वेळेला आमच्याकडे पाहायला मिळतंय ना, त्यावेळेला जर कोणाला आनंद वाटत असेल तर तो म्हणजे संतांना. आणि आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना जो क्षेत्र आम्ही निवडलेला आहे, त्या क्षेत्रामध्ये आमची प्रगती व्हावी म्हणून जर कोणी देवाकडे प्रार्थना करत असतील तर आमची आई वडील. प्रत्येक आईला असं वाटतंय माझ्या मुलीने माझ्यापेक्षा सुंदर दिसावं. काकीला वाटतंय, मावशीला वाटतंय, ताईला वाटतंय, मैत्रिणीला वाटतंय. काय
प्रत्येक आईला असं वाटतंय माझ्यापेक्षा माझ्या मुलीने सुंदर दिसावं, आणि प्रत्येक बापाला असं वाटतंय जेवढ्या प्रगतीच्या शिड्या मला चढता आल्या नाहीत ना त्यापेक्षा अधिक प्रगतीच्या शिड्या माझ्या मुलाने चढाव्यात. उत्तर त्याची प्रगती व्हावी म्हणून देवाला प्रार्थना करणारा बाप असतो. जर आमच्या हिताचा मार्ग सांगणारे आमचे आई वडील आहेत, संत आहेत, आणि हित जाणणारे फक्त देव आहेत, हिताचं कार्य करण्यासाठी सामर्थ्य देणारे देव आहेत, तर आम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलो पाहिजे. बरं का? अगदी साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. संसारात कार्य करणाऱ्या प्रत्येक महिलेला असं वाटतंय की माझ्या पतीने माझ्याशीच एकनिष्ठ असावं. ऐकताय ना? चुकून जरी कधी एखाद्या नवऱ्याचा वाकडा पाऊल पडत असेल ना, तर ती बोलते हो 3 टाइम नाही 2च टाइम खायला द्या. हे सोनं नाणं मला नको, हे चांगले कपडे मला नको. कोण मागताय तुमच्याकडे? फक्त वेळेवर तुम्ही घरी यावं आणि माझ्याशी प्रेमाने बोलावं. ह्या आपल्या संसारामध्ये तुम्ही एकनिष्ठेने राहावं, माझ्याशी एवढीच एक आशा अपेक्षा आहे. आपल्या बाईशी जर कोणी बोलताना दिसला आणि तो जर कुठल्या वेगळ्या भाषेत जर बोलत असेल ना, तर नवऱ्याची तळपायाच्या मस्तकाला जाते. खरंय की खोट आहे? माझ्या बाईने माझ्याशी एकनिष्ठ राहावं असं प्रत्येक पतीला वाटतंय, आणि प्रत्येक पत्नीला वाटतंय माझ्या पतीने माझ्याशी एकनिष्ठ राहावं. अहो ऐका ना, संसार करत असताना जर हा आमच्या मनात असलेला एकनिष्ठतेचा विचार अशा प्रकारे जर आहे, तर ज्या संतांचं आम्ही कार्य करतोय, ज्या देवाचं ज्या धर्माचं आम्ही कार्य करतोय, का त्या देवाला वाटू नये की माझा भक्त माझ्याशी एकनिष्ठ असावा? का त्या संतांना वाटू नये की माझा भक्त माझा साधक माझ्याशी एकनिष्ठेने असावा? आज आम्ही या ज्या धर्मामध्ये जन्माला आलोय, ज्या धर्मामध्ये कार्य करतोय ना, खूप अतिशय श्रीमंत संस्कृती असलेला आमचा धर्म आहे. अतिशय श्रीमंत संस्कार असलेला आमचा धर्म आहे. ज्या देशात आम्ही कार्य करतोय ना, त्या देशातली भूमी एवढी परम पवित्र आहे, एवढी पुण्यकारक आहे, एवढी पुण्य पवित्र आहे की नुसता त्या भूमीचा स्पर्श जरी झाला ना, आम्ही त्या भूमीचं दर्शन जरी घेतलं ना, तरी सुद्धा आमच्या मनामध्ये परिवर्तन होते, आमच्या अंतःकरणामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा निर्माण होते. फक्त त्या पद्धतीनं आम्हाला ते दर्शन घेता आलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे, त्या भूमीकडे पाहता आलं पाहिजे. आम्हाला दुःख का प्राप्त होतंय? आमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग का येतात? आम्ही आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा बोध आहे, सगळ्यात मोठा महत्वाचा एक विषय आहे, त्याचा विचार आम्ही कधी आयुष्यात करत नाही. बघा, साधं उदाहरण आहे, एकदम साधं उदाहरण. एखादं लहान बाळ ज्या वेळेला रडायला लागतंय ना, त्यावेळेला त्याला काका घेतात, कडीवर औंजारतात, गोंजारतात, ते गप्प बसत नाही. त्याला काकी घेते, ती इकडे तिकडे त्याला फिरवते, ते गप्प बसत नाही. त्याला भाऊ घेतोय, बहीण घेते, अजून कोण घरामध्ये असतील ते घेण्याचा प्रयत्न करतात. आत्या मावशी कोणी असतील तिथे उपलब्ध हजर, ते सगळे घेण्याचा प्रयत्न करतात, गप्प करण्याचा प्रयत्न करतात, पण गप्प राहत नाही. तेवढ्यात शेजारच्या काकूला वाटतं की मी आज चांगला नटापटा केलाय, 5-10 हजाराची साडी घातली आणि त्या पोराच्या आईपेक्षा सुंदर दिसते, मी जर त्या बाळाला घेतलं तर 100% ते बाळ गप्प बसेल. या आत्मविश्वासाने ती काकी त्याला जवळ घेते. मला सांगा, तो गप्प बसतोय का? गप्प बसतोय? पण ऐका ना, आईचा नुसता स्पर्श जरी झाला ना, स्पर्श, तरी ते बाळ तिथल्या तिथे गप्प होत आहे. मी स्वतः माझ्या डोळ्याने अशी काही उदाहरणं बघितलेली आहेत की ज्या मुलांना दृष्टी नाही ना, ज्या मुलांना दिसत नाही ना, अशा मुलांना सुद्धा इतरांचा स्पर्श आणि आईचा स्पर्श जर कळत असेल, तर आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना आम्हाला देवाचा आणि इतरांचा स्पर्श कळायला नको का? आम्हाला संतांचा आणि इतरांचा स्पर्श कळायला नको का? काय उदाहरण आहे बरं? आम्ही काय विचार केला पाहिजे बरं? आमच्या आईला सकाळपासून केसावर पळी मारायला वेळ भेटला नाही, केस विस्कळीत झालेले आहेत.
आमच्या आईने अगदी 250-300 रुपयाची साडी परिधान केलेली आहे. तिच्या अंगावर असे महागडे दागिने नाहीत. शेजारची काकी दागिन्यांनी मडलेली आहे. शेजारच्या काकीच्या अंगावर 5-10 हजाराची साडी आहे. शेजारच्या काकीने चांगल्या प्रकारे मेकअप केलेला आहे. पण तरी आमचीच आई जर आम्हाला आवडते ना, तर समाजामध्ये देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करत असताना ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे, ज्या धर्मामध्ये, ज्या ठिकाणी, ज्या कुळामध्ये, ज्या समाजामध्ये आमचा जन्म झालेला आहे ना, तोच समाज, तोच धर्म आणि तेच कार्य आम्हाला अभिप्रेत पाहिजे, तेच आवडलं पाहिजे आणि तिथेच आम्ही एकनिष्ठ राहिलं पाहिजे. पण दुर्दैव आहे, आम्ही कुठे वाटचाल करतोय बघा, कुठल्या ठिकाणी वाटचाल करतोय बघा. माझ्या माय माऊलींच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमच्या मनाला लागावं हा विषय नाहीये, हा विचार नाहीये. पण माहेरी जाऊन जर तुम्ही सगळ्या बांगड्या काढत असाल, तुमच्या कपाळाला जर काहीच ठेवत नसाल, तुम्ही वेगळ्या प्रकारे जर त्या ठिकाणी 4-5 दिवस घालवत असाल आणि ते फोटो काढून जर तुम्ही स्टेटस ठेवत असाल, ते फोटो काढून जर तुम्ही प्रसारित करत असाल, तर तुम्ही कुठल्या विचाराला प्राधान्य देता हे तुमचं तुम्ही बघितलं पाहिजे. आज समोर बसलेल्या काही महिला आहेत, त्यांच्या कपाळाला असं ठळक कुंकू आहे. काही हिंमत आहे त्यांच्याकडे कोणाची नजर, वाईट नजर पाहण्याची आणि वाईट नजरेने पाहण्याची काय हिंमत आहे त्यांना माहिती आहे. त्यांच्या कपाळाला असलेल्या कुंकुवावरूनच समजतंय त्यांचा पती किती सामर्थ्यशाली आहे. तुमचं मन दुखवायची माझी इच्छा नाही आहे, पण आपलीच आई आपल्याला आवडली पाहिजे ना. आम्ही काकीला जवळ करतोय. काकी समजत असेल तर बघा जरा. अरे तुकोबांचा फोटो आमच्या घरात असावा, माऊली ज्ञानोबांचा फोटो आमच्या घरात असावा, महादेवाचा, भगवान विष्णूंचा, गणपतीचा, आमच्या धर्माला मान्य असणाऱ्या देवांचा फोटो असावा. त्याच्या पलीकडे जाऊन सांगू का, ज्या देवांनी देवांची सेवा केली ना, मूर्ती रूपे देवाची सेवा करता करता ज्यांनी आमची सुद्धा चालत्या बोलत्या देवांची सेवा केली ना, त्या गाडगे बाबांची प्रतिमा आमच्या घरात असावी, त्या सिंधुताई सकपाळे यांची प्रतिमा आमच्या घरात असावी, त्या बाबा आमटे यांची प्रतिमा आमच्या घरात असावी, ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजामध्ये कार्य करता करता चालणाऱ्या बोलणाऱ्या देवांची सेवा केली, त्या जगद्गुरु तुकोबांची प्रतिमा आमच्या घरात असावी. पण दुर्दैव काय माहितीये का, आपलेच हा शब्द जरा फिट करून ठेवा, मला बाकीच्यांची गरज पण नाही. आपलीच माणसं आणि आपलेच असे काही काका या समाजामध्ये पाहायला मिळतात. दासाला अगरबत्ती लावतात पण देवाला अगरबत्ती लावत नाही. सांगितली तर आपल्याला उलट सुलट शिकवतात. ते देव आहे का, तू बोलतोय कोणाच्या बळावर बोलतोय. 2 तास एकाने देव नाही आहे या गोष्टीवर व्याख्यान दिलं. 2 तास देव नाही आहे आणि 2 तास व्याख्यान झाल्यानंतर ज्या वेळेला ज्याच्याकडे जेवणाचा कार्यक्रम होता ना, त्याचा जेवता जेवता त्या मालकाने विचारलं, म्हणे दादा तुम्ही 2 तास नॉन स्टॉप बोललात. तुमच्या शब्दाकडे, तुमच्या चेहऱ्याकडे, तुमच्या बोलण्याकडे पाहून आम्ही आश्चर्य करत होतो की शब्दाला लागून शब्द येतोय. कसा अभ्यास आहे की काय तुमचा, एवढं सामर्थ्य, एवढं बळ तुम्हाला, एवढी शक्ती मिळाली कुठून. पटकन त्याच्या मुखातून तोच शब्द आला. शेवटी देवाची कृपा आहे. काय शब्द आला, देवाची कृपा आहे. देवाचं नामस्मरण करणारे, देवाची देवपूजा करणारे, देवाचं भजन पूजन करणाऱ्यांची जो देव सेवा करतोय ना, देव नाही आहे म्हणणाऱ्यांची सुद्धा तोच देव सेवा करतोय. जोपर्यंत तो देव सेवा करतोय तोपर्यंत हा देह चालतोय. एकदा देव निघून गेला, चले हे शरीर कुणाचे, सत्य कोण बोलवी ते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकून. आम्ही काय विचार करायचा, क्षण क्षण हाची करावा विचार करावा. या पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावध व्हायचं आहे. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. पंचभूतांचा देह पंचभूतात्मक देह आहे दादा. 5ही भूतांमध्ये विलीन होणार, जाणार. 5ही भूतांमध्ये जाणार तो, बरं का. पृथ्वीमध्ये विलीन होणार, आपामध्ये विलीन होणार, तेजामध्ये विलीन होणार. एकदा अंतरात्मा निघून गेला ना बाबा, अंतरात्मा निघून गेला ना,
की त्या देहाला आम्ही अग्नी देतो. म्हणजे तो कशात विलीन झाला? अग्नीमध्ये विलीन झाला. त्या देहाची अग्नी आणि त्या ठिकाणी ती वाफ तयार होत असते, तो वायूमध्ये विलीन झाला. तिसऱ्या दिवशी आम्ही काय भरायला जातो बरं? कोण बोलला? सोना. माणूस मेल्यावर सोना होतो? सोन्यासारखा असला तरी राखच. हे का लक्षात ठेवत नाही बरं आपण? गरीब असो, श्रीमंत असो, अशिक्षित असो, सुशिक्षित असो, चांगला असो, वाईट असो, काळा असो, गोरा असो, एकदा मेला ना, अग्नी दिली ना की सगळ्यांची. बरं, 10 मेलेल्या 10 प्रेतांची राख एकत्र आणा आणि ओळखून दाखवा ना तुम्ही. दाखवाल? सुरुवातही बघा आमची कशी आहे. काल जन्मलेली 50 बाळ एकत्र करा आणि ओळखून ठेवा. दाखवा मला कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे. दाखवा मला. मेलेल्या 50 माणसांची राख एकत्र करा अशी बाजूबाजूला आणि सांगा मला, ओळखून दाखवा कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथाचा आणि कुठल्या गुणांचा आहे तो. जिवंतपणे जो विचार आमच्या अंतःकरणात येतो ना, मी अमुक, मी तमुक, माझ्या पुढे त्याची उभा राहायची पण हिम्मत. शब्द सुशिक्षित झाला बाबा. इकडून आला शब्द बरोबर. लायकी नाही दादा. एकदा अंतरात्मा निघून गेला ना की सगळ्यांची लायकी. पृथ्वीत विलीन होते, आपापात विलीन होते, तेजात विलीन होते, वायूत विलीन होतो, आकाशात विलीन होतो दादा. आकाशात विलीन होतो. काही राहत नाही माणसाचं, काही राहत नाही. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके दिया जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. आमची 9 वर्षाची मुक्ताई 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना सांगते, उपदेश करते. काय? उलट उलट माघारा गडिया फिरगोते खाशी, बऱ्याला पूर मायेचा लोंढा वाहून या जाशी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, बळ्या भल्या पोहणारांस उलटून पाडीते. आणि भल्या भल्या पोहणारांस उलटून पाडीते याचीच ओळख करून देत असता मदालासा पालण्यातल्या मुलांना उपदेश करतात. पालण्यात असलेली मुलं किती मोठी असतील बरं? त्यांना पालण्याला झोके देता देता मदाला समाधा उपदेश करतात. हा देह नासिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरी त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहुदुःखाचा वळसा. बहुत ठकिले मृगजळाच्या आशा, तृष्णा सांडून या योगी गेले वनवासा. दादा रे, ज्याच्याविषयी आज आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालेलं आहे ना, ते सगळे कुठपर्यंत आहेत? काही घरापर्यंत असतील, काही येतात, नमस्कार करतात, निघून जातात आणि मग चर्चा होते. साहेब येऊन गेले का? साहेब आले होते का? म्हणजे साहेबांनी दर्शन घेतलं, येऊन गेले म्हणजे तो माणूस मोक्षालाच गेला का? कसला अभिमान करतो रे आपण? कसला अभिमान करतोय? काही घरापर्यंत असतात, काही विसाव्यापर्यंत असतात, काही स्मशानभूमीपर्यंत असतात, काही अग्नी देईपर्यंत असतात. एकदा अग्नी दिला ना की त्या माणसाला एकट्याला जळावं लागतंय. ऐका, आमच्या आयुष्यातले अनेक कार्यक्रम, अनेक विधी अशा आहेत की ती आम्हाला आनंद देणाऱ्या आहेत. आम्ही सोहळे करतोय, सोहळे त्याचे, पण परमार्थाच्या दृष्टिकोनाने, संतांच्या दृष्टिकोनाने, ज्ञान चक्षुने जर आम्ही बघितलं तर आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सोहळा असेल तर तो मृत्यूचा सोहळा आहे. सगळ्यात मोठा सोहळा मृत्यूचा सोहळा आहे. आयुष्यभर जो धावपल करतो ना, ती धावपल थांबण्याचा दिवस म्हणजे मृत्यू आहे. जगण्यासाठी आतापर्यंत केलेलंच नियोजन आणि ते नियोजन पूर्ण होण्याचा दिवस म्हणजे मृत्यू आहे. जे आतापर्यंत आम्हाला विरोध करतात ना, जे आतापर्यंत आमचा अपप्रचार करतात ना, जे आतापर्यंत आमची निंदा करतात ना, त्यांच्या मुखातून सुद्धा आमच्यासाठी चांगला शब्द येण्याचा दिवस म्हणजे मृत्यू आहे. ऐका, सगळ्या प्रकारच्या मायेच्या जाळातून मुक्त होण्याचा दिवस म्हणजे मृत्यू आहे. फक्त तो मृत्यू देवाच्या आज्ञेने, देवाच्या कृपेने आलेला असावा. आता पण आला तरी या जायला तयार आहे.
जे कार्य देवाने आमच्याकडून घडण्यासाठी हा नरदेह दिलेला आहे, देवाचं, देशाचं आणि धर्माचं, ते कार्य जर आमच्याकडून घडत असेल तर देवा तेच कार्य घडण्यासाठी किती आयुष्य द्यावं, पण देवा पुढे जर हे कार्य घडत नसेल ना तर आताही जरी आला तरी यायला तयार आहे आणि यावाच. बकरीच्या गळ्यात जो सर असतो, किती पाणी मारला त्याच्या खालून तर दूध निघल नाही निघणार ना बाबा. मोराच्या पिसाऱ्यावर जो डोळा आहे, त्या मोराने किती प्रयत्न केला म्हणजे त्या डोळ्यातून त्याला पाहता येईल. मग तसं जगण्यापेक्षा आज भगवंताचं कार्य घडतंय, देवाचं, देशाचं, धर्माचं कार्य घडतंय, समाज प्रबोधनाचं, समाजाचं कार्य घडतंय आणि ते घडता घडता जर या जगाचा निरोप घ्यायचा असेल तर काय आमच्यासारखं भाग्यवान कोण आहे. आणि मृत्यूचा सोहळा करता यावा यासाठी हे प्रवचन आहे. मृत्यू टाळण्यासाठी प्रवचन नाही. हा तुम्ही जो परमार्थ करताय, तुम्हाला वाटत असेल मृत्यू टाळण्यासाठी परमार्थ करताय तर हे चुकीचं आहे. तुम्ही जे देवाचं नामस्मरण करताय, देवपूजा करताय, धर्मकार्य करताय, हे धर्मकार्य करत असताना जर तुम्हाला वाटत असेल की मला मृत्यू येऊ नये असं जर वाटत असेल तर तुमचा भ्रम आहे. ऐका, मृत्यूचा सोहळा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून हे देवकार्य, धर्मकार्य आम्ही करत असतो.